ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 या माध्यमातून प्रभाग 20 अ मधून मी उमेदवारी मागितली होती। पक्षाने दिलेली आहे। 2017ला पण मी निवडून आलेले आहे। आम्ही भरपूर काम प्रभागामध्ये विकास कामं केलेले आहेत। त्या बलबुत्यावर आम्ही दुसऱ्यांदा रिंगणात उतरलेले आहोत। तर आम्हाला एक म्हणजे कॉन्फिडन्स आहे की जनता ही कामाला बघून आम्हाला मतदान करणार। आम्ही काम भरपूर केलेले आहेत आणि जो भाग विकासापासून वंचित राहिलेला आहे तो भाग आम्ही विकसित करणार आहोत। आता एकच ध्यास आहे की नई जिंदगी भाग विकास करून दाखवायचं, एवढंच आमचं पुढचं धैर्य आहे। प्रभाग 21 मधनं आमचे काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार 21 मधनं प्रतीक्षा प्रवीण निकाळजे ही माझी मुलगी। आमचे दुसरे उमेदवार ब मधनं रियाज भाई हुंडेकरी आणि क मधनं आमचे तिसरे उमेदवार टेकाळे यांची सून किरण टेकाळे। हे तिन्ही पक्षाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि यांचा आज अर्ज व्हॅलिड झालेला आहे। आज अर्ज छाननीमध्ये तिन्ही कॅन्डिडेटचे आमचे अर्ज व्हॅलिड झालेले आहेत आणि आमच्या सोबत महाविकास आघाडी म्हणून उबाटाचे भीमाशंकर मेत्रे साहेब हे आमच्या सोबत आहेत। त्यांचा बी अर्ज व्हॅलिड झालेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडी या प्रभाग 21 मध्ये आपल्याला काम करताना दिसेल आणि अनुभव असल्यामुळं या प्रभागामध्ये चारही आमचे उमेदवार आम्ही आपल्या प्रभागाच्या नागरिकांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा आमच्या तसं काम पण आहे, कामाच्या माध्यमातून आम्हाला या प्रभागाचे नागरिक जरूर विजयी करतील एवढी मी अपेक्षा आपल्या माध्यमातून करतो। आणि माझं स्वतः मी आपले रियाज भाई आमचे टेकाळे हे स्वतः आम्ही आणि भीमाशंकर मेत्रे स्वतः हे सगळेजण स्वतः सक्षम आहेत। त्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही आणि हे आमचा पूर्ण पॅनल विजय होईल अशी मी आशा बाळगतो। आता प्रभाग 21 मधून जे आहेत ना आम्ही काँग्रेस पक्षाकडून 3 कॅन्डिडेट आहेत। एक मी स्वतः रियाज हुंडेकरी आणि दुसरे जे आहेत ना लेडीज मध्ये आमचे मित्र आणि आमचे भाऊ प्रवीण निकाळजे यांची कन्या प्रतीक्षा निकाळजे हे एक आहे आणि दुसरे लेडीज जे आहेत आमचे मित्र भीमाशंकर टेकाळे तर त्यांची सूनबाई किरण टेकाळे असे हे 3 काँग्रेस पक्षाकडून आहे। आणि महाविकास आघाडी याच्यातून जे आहेत ना आमचे उद्धव गटाकडून जे आहे त्यांच्याकडून जे आहेत ना भीमाशंकर मेत्रे साहेब हे अशा आमचा प्रभाग 21 कडून जे आहेत ना हे 4 आमचा पॅनल आहे आणि सगळ्यांनी फॉर्म भरलेले आणि सगळ्यांना एबी फॉर्म मिळालेला आहे। तर आमच्या सगळे काँग्रेस पॅनल आणि महाविकास आघाडीकडून आमचे प्रभाग 21 चे या लोकांना मी विनंती करतो की आपण सगळी लोक जातीपातीचं राजकारण न करता आणि जे पक्षाचे जातीवादी करणारे जे पक्ष आहेत त्यांच्या ह्याला बळी न पडता तुम्ही जे सेक्युलर पक्ष आहे आणि महाविकास आघाडीचे जे आम्ही 4 कॅन्डिडेट आहे तर आपल्याला जे आहेत ना आम्हाला जे आहेत ना आपण मतदान करावे हे सगळ्या नागरिकाला जे आहेत ना आम्ही विनंती करतो प्रभाग 21 चे। भाई आतापर्यंत आपण खूप कामे केली, कामातून आपण बोललेला आहात। हो आता तरुणांसाठी पण काय करायची इच्छा आहे का आणखी? आता बघा आमचं पॅनल कदाचित निवडून आलं तर एक तर पहिले तिथले जे समस्या आहे प्रभाग 21 ते करतील आणि राहिले तरुणाचा प्रश्न तरुणाला समजा काय बेरोजगार असतील किंवा त्यांना काय ट्रेनिंग वगैरे देण्याचं असतील तर ते DIC यांच्याकडून जे ट्रेनिंग वगैरे काय असतील त्या पद्धतीने त्यांना व्यवसायाचं वगैरे काय असतील तर त्या पद्धतीने आम्ही करण्याचा एक आमचा सगळ्या पॅनलचा एक विचार आहे। प्रभागामध्ये केलेल्या आपल्या ठराविक विकास कामाच्या मुद्द्यावर तुम्ही जे बोलत आहात त्यामध्ये विकास कामामध्ये ठराविक असे कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत जे नागरिकांनी लक्षात ठेवावे? बघा मागच्या वेळी माझं मी स्वतःच सांगतो, दादांनी तर त्यांच्या प्रभागामध्ये खूप कामं केलेले आहेत आणि मी माझ्या प्रभागामध्ये प्रभाग 43 आणि प्रभाग 18 2012ला जे आहेत ना प्रभाग 43 माझा होता तो 2012 ते 17 पर्यंत माझा प्रभाग 43 मध्ये साधारणतः मी 15 करोडचे 5 वर्षात जे आहेत ना कामं केलेत। ते पूर्ण प्रभागाचे जे आहेत ना वॉटर लाईन ड्रेनेज लाईन पूर्ण चेंज केलेली आहे, मग त्यानंतर रोडचं काम केलेले आहे आणि त्यानंतर लाईटीचं वगैरे पूर्ण प्रभाग 43 मध्ये जे आहेत ना माझी 15 करोडची कामं झालेली आहेत। नंतर 2017ला जे आहेत ना प्रभाग 18 झाला, तिथं प्रभाग 18 मध्ये 3 भाजप आणि मी एकटा काँग्रेस। आता तिथं
त्यावेळी जे आहेत ना महानगरपालिकामध्ये भाजपची सत्ता होती, तेवढं आम्हाला जिथं निधी मिळण्याचं काम होतं तेवढी निधी मिळालेली नाही. म्हणून 2017 पासून माझे प्रभाग 18 मध्ये खूप कामं कमी झाले. कारण 3 भाजप आणि एकटा काँग्रेस. एकट्या काँग्रेसची निधी किती मिळणार, आणि ते पूर्ण प्रभागामध्ये जे आहेत ना म्हणजे पुरू शकत नाही निधी, तेवढी कमी निधी होती. तुमच्या विरोधाकडनं वारंवार असं सांगण्यात येतं की तुमच्या प्रभाग कामामध्ये जो विकास झालेला आहे त्या जास्ती करून फायदा हा ठेकेदारांना झालेला आहे, जनतेला त्याचा आजपर्यंत काही फायदा झाला नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे. यावर तुम्ही विरोधकांना काय उत्तर देता? विरोधक जे कोण म्हणतील त्याला माझा चॅलेंज आहे. जनताला काय फायदा नाही, फक्त ठेकेदारांना फायदा झाला असली कोणतीच गोष्ट नाही. कारण काय मी सांगतो ना, 2017च्या नंतर जे आहेत ना माझे कामं कमी झालेले आहेत. तर तिथं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना फायदा झाला असेल, त्यावेळी तर आमची सत्ता नव्हती, निधी आम्हाला जास्त नव्हती, तर ते त्यांचं बोलणं असेल तर ते चुकीचं आहे. तसं काय म्हणजे झालेलं नाही. आणि ठेकेदारचं ते करत असेल, आमच्या काँग्रेस मध्ये जे आहेत ना त्या पद्धतीने कोणची सिस्टम नाही. जनतेला काय आव्हान द्यायचं? मी आता बोललो की प्रभाग 21 जे जितकी पण जनता आहे त्या सगळ्यांना आमचं एक निवेदन आहे, एक आमची रिक्वेस्ट आहे, एक आमची विनंती आहे आमचे चारही पॅनेल कडून, आमचे चारही कॅन्डिडेट कडून, की तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला मतदान करून जे आहेत ना निवडून द्यावी, एवढी आमची विनंती आहे सगळ्या जनताला. ओके, शुभेच्छा.